इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गरुड झेप अकॅडमी शिकत असलेल्या मुलाच्या मेसचे पैसे थकल्यामुळे त्यास 3 शिक्षकांनी उपाशी ठेवत बेदम मारहाण केली. याविषयी तक्रार करण्यासाठी मुलाचे पालक संचालक निलेश सोनवणे याच्याकडे गेले असता त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार दिनांक 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी घडला. या प्रकरणी चौघांच्या विरोधात अॅट्रॉसिटीसह इतर कलमान्वये दौलताबाद पोलिसांनी शनिवारी गुन्हा नोंदवला. आरोपींमध्ये गरुड झेप अकॅडमीचा संचालक निलेश सोनवणे, शिक्षक स्वप्नील चव्हाण, अभिजित उर्फ बोल्ड आणि पठाण या चौघांचा समावेश आहे. नाशिक येथील पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा 17 वर्षाचा मुलगा नाशिक येथील गरुड झेपच्या अकॅडमीत निवासी शिक्षण घेतो आहे. तो 12वी सायन्समध्ये शिकतो. गरुड झेप अंतर्गत 12वी बोर्डाच्या परीक्षेचे फुलंब्री येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्र होते. त्यासाठी नाशिकच्या 100 ते 150 मुलांची शरणापूर येथील गरुड झेपच्या अकॅडमीत राहण्याची व्यवस्था होती. परीक्षेसाठी शरणापूर येथून विद्यार्थ्यांची ने-आण केली गेली. पालकांनी 2023 ते 26 या काळासाठी 2,70,000 पैकी 2,15,000 रुपये फी भरलेली आहे. ते मेसचे 4,500 रुपये नियमितपणे देत होते. फेब्रुवारी महिन्याच्या मेसचे पैसे बाकी होते. मात्र या किरकोळ थकबाकीसाठी शिक्षक स्वप्नील चव्हाण यांनी यशला दिनांक 15 फेब्रुवारीपासून मानसिक त्रास देणे सुरू केले. ते 23 फेब्रुवारी तर क्रूरतेचा कळस काढत नाश्ता आणि दुपारच्या जेवणापासून वंचित ठेवून दिवसभर उपाशी ठेवण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे. म्हणजे जसं अकॅडमीला गेलो ना 8 तारखेपासून फेब्रुवारीमध्ये, त्या दिवशी तेव्हापासून मला जेवण पण देत नव्हते. रोज बोलत होते जे फीस भर, मिस फी भर नाही तर तुला जेवण देणार नाही. म्हणजे 23 तारखेला त्यांनी मला सकाळी पण जेवण दिलं नाही, दुपारी पण जेवण दिलं नाही, रात्री पण जेवण देत नव्हते. मग मी पप्पाला कॉल केला. पप्पाला कॉल करून बोललो, पप्पा मेस फी भरून टाका. ते सर जेवण देत नाही. पप्पा बोलले मी तुला ऑनलाईन पैसे टाकतो 100 रुपये, उद्या मेस फी भरून टाकाल मी, तू काय ऑर्डर करून घे. मग मी ऑर्डर केलं. ऑर्डर घ्यायला गेलो. ऑर्डर घ्यायला गेलो. तिकडे पठाण सर होते. पठाण सरने मला तिकडून घेऊन गेले ऑफिसमध्ये. स्वप्नील सर, पठाण सर, अभिजित सर यांनी तिकडे खूप मारलं. अजून मी तिकडून घाबरत रूम वरती गेलो. रात्री वापस स्वप्नील सर आले. मला म्हटले मेस फी कधी भरणार आहे. मग मी म्हटलं सर तो मेस फी भरतो मी, पण तुम्ही मला असं का बोलताय, सारखी लायकी का काढताय. ते म्हणतो तुला भांडण करायचंय का. माझे केस धरून ऑफिसमध्ये घेऊन गेले. तिकडे पण खूप मारलं. अभिजित सर, पठाण सर आणि स्वप्नील सरांनी नाकातून रक्त पडायला लागलं होतं माझ्या, तरी मारत होते ते. मग थांबले. मग तिकडून मी जीव घेऊन पळालो. अजून रूम मध्ये जाऊन झोपलो. सकाळी म्हणजे सकाळी 7 ते 8च्या दरम्यान मध्ये मम्मीला कॉल केला. मी मम्मीला कॉल करून बोललो रात्री असं प्रकरण घडलंय. मम्मी ते दुपारी 1 वाजता आले. मग तिकडे आम्ही सर हा कोर्स याला जे ऍडमिशन घेतलं होतं ते 3 वर्षाचं होतं. 3 वर्षाची ऍडमिशन फी त्यांनी 2,70,000 रुपये सांगितली होती आणि दर महिन्याचे मेसचे पैसे जे आहे 4,500 ते वेगळे भरायचे होते. जोपर्यंत ओम त्यांच्या अकॅडमीमध्ये राहत होता, खात होता, तोपर्यंत सगळे 4,500 मेसची फी आपण भरल्याच्या पावत्या आमच्याकडे आहेत. आणि जी 2,70,000 रुपये ही जी फी आहे 3 वर्षाची, त्यापैकी 2,15,000 हे ओमच्या वडिलांनी भरलेले आहे. 10,000ची त्यांनी पावती अजून आम्हाला दिली नाही, त्यामुळे आम्हाला ती पोलिसांना देता आली नाही. म्हणून तिथे आम्ही नमूद 2,05,000च केलेले आहे. याची पोलिसांना माहिती दिली का जसे 10,000 फी भरले पण त्याची व्यवस्थापनाकडून कोणती पावती देण्यात आली नाही? हो, पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जे आपल्याकडे सध्या आहे आपण तेच त्याच्यामध्ये नमूद करू, पण ती पावती न दिल्यामुळे हा 5-10चा गोंधळ होऊ शकतो. पण आम्ही 2,15,000 ऑलरेडी दिलेले आहे. NCN न्यूज साठी रोहन दनी, नाशिक.